नमस्कार, मी एक ॲनिमल लवर आहे आणि मी जनावरांच्या बाबतीतच विचार करतोय, माणसांच्या बाबतीत नाही. तर माणसांच्या बाबतीत गरज पडल्यास विचार करायचा, बिनकारणी विचार करायचा नाही माणसांचा. ठीक आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात नान्नी गावात हत्नी होती, 30 वर्षे होती. त्या गावात तिनं आपली आयुष्याची 30 वर्षे काढली आणि त्या 30 वर्षात तिनं बऱ्याच लोकांचा प्रेम मिळवली किंवा बऱ्याच लोकांनी त्याच्यावर प्रेम केलं. ह्या सगळ्या गोष्टी जरा खऱ्या जरी असल्या तरी मी तुमच्यापेक्षा जास्त मोठा ॲनिमल लवर आहे. प्रत्येक जनावरावर मी प्रेम करतोय. हे ते असं काही विषय नाही आहे. शक्यतो कुत्र्यांवर जास्त करतोय, कारण कुत्र्यांना इलाजच नाही आहे कुठला. म्हणजे तुम्ही खायला घातल्याशिवाय त्याला खाता पिता येत नाही आणि आता पूर्णपणे अवलंबून ते माणसांवरच आहेत. नाहीतर शिकार करायला चालू केले स्वतःच्या जीवावर तर मग तुम्हाला आणि म्हणणार की तुम्ही कुत्रीच चावली, ह्याव चावलं, ते चावलं, हे चावलं. ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत. हत्तीवर येऊया. हत्तीवर येऊया. तर आता ते जंगलात गेलं आहे, गुजरातमध्ये जंगलात गेलं आहे. अंबानींच्या 3000 एकरच्या जंगलात गेलं आहे. आता त्याला खरोखरचं स्वतःचं घर मिळालं आहे. तर ह्या गोष्टीला तुम्ही आनंद व्यक्त करायचा की त्याचा आनंद तुम्हाला सहन होईना. हत्तीचा आनंद, जर तुम्ही हत्तीवर खरोखर प्रेम करताय की नाही, तर हत्ती तिथं जावं असं माझी इच्छा आहे. हां, तुमची पण इच्छा हीच बाळगा की ते सुखात राहावं, तिथं व्यवस्थित राहावं तिथं. तर तुमचं मत काय असेल ते हत्तीला परतून आणायचं, गेलेल्या हत्तीला परतून आणायचं. कोर्टानं, सुप्रीम कोर्टानं ऑर्डर दिली आहे. हां, भारतातलं एकमेव कोर्ट सुप्रीम कोर्ट, ते ऑर्डर दिले. त्याला तुम्ही फेटाळून ते हत्ती परत आणतो, या म्हणतो. राजकीय लोक मोठमोठी त्यात इन्व्हॉल्व व्हायला लागलेत. बिनकारणे गरज नाही. तुम्हाला राजकारण करायला येत नाही म्हणून त्या हत्तीच्या जीवावर राजकारण करायला लागलाय. गरज काय आहे? 30 वर्षे त्याला एकदा तर पिल्लं झालं. त्याला आई बाबा, भाऊ बहीण, काका मामा, दादा, त्याचा कुठला परिवार आहे, मुलं बाळ आहेत त्याला. हत्ती एकच पूर्ण माणसांच्यात. काय गरज आहे त्याला? हां, त्याला पोट भरून कधी जेवण दिलाय का नाही हे पण माहीत नाही. कमी दिलाय का जास्त दिलाय हे पण माहीत नाही. ते त्याच्या मर्जीप्रमाणे जेवणार हो, त्याच्या वेळेप्रमाणे जेवणार. ते तुमच्यात राहून, तुमच्या बंधनमध्ये राहून ते तुम्ही दिलेलं जेवणार. तुम्ही देता तेवढंच जेवणार. तुम्ही दिलेल्या वेळेत पण तुम्ही देता तेवढंच पाणी जेवणार. कधी त्याला आंघोळ असं विहिरीत कधी नदीत गेलेलं माहिती आहे? असले तर व्हिडिओ पोस्ट करा, बघूया. तुम्ही काय त्याला खुलं सोडलाय कधी? नाही. भाड्याने दिलाय तुम्ही हत्ती. व्हिडिओ आहेत आमच्याकडे. तुम्ही हत्ती भाड्याने देऊन त्याच्या जीवावर पैसे गमवलाय. हां, त्याच्या ढोल ताशा त्याच्या कानात फटाकड्या वाजवलाय, काय काय केलं आहे. सण होईल त्या हत्तीला? का सण होते? कुठल्याही जनावराला कुठलेही फटाकड्या, ढोल ताशे वाजवणे हे सण होत नाही. नको बोजड त्याच्यावर दागिने घातलाय. काय गरज आहे? दागिने घालून फिरतंय कुत्रं, मांजर किंवा हत्ती दागिने घालून फिरतंय, जनावर दागिने घालून फिरतंय. तुमच्या माणसांचा शौक त्या जनावरांवर जबरदस्ती का? तुमच्या सांगण्यानं वागायला पाहिजे, उठायला पाहिजे, बसायला पाहिजे. हां, काय कळतंय? त्याचे पाय सोललेले गेले. त्या हैदराबादमध्ये गेले. ते हैदराबादमध्ये पुन्हा तिथं त्याच्या अंगावर पाहिजे तेवढं वजन ठेवलंय का? कशासाठी? ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत मित्रांनो. हे सगळं सोडा. हत्ती आपल्या जागेला व्यवस्थित ठिकाणी व्यवस्थित गेलाय. हे तुम्ही भाड्याने देऊन त्याच्या जीवावर पैसे मिळवताय. ते पैसे मिळवून देते आणि ते पैसे आता मिळणार म्हणून तुम्हाला दुःख व्हायलंय. तुम्हाला खरं प्रेम असलं की नाही तर ते हत्ती तिथंच राहू दे. तुम्हाला वाटतं तर तिथं जाऊन बघून या, पण त्याला परतून आणायचं एक मोठं पाप घेऊ नका. तुम्हाला नम्र विनंती आहे. नमस्कार.